जिल्हा परिषद सांगली यांनी नुकतंच एक परिपत्रक शिक्षक भरतीविषयी काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकावर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मला सविस्तर चर्चा करायची आहे आणि त्या परिपत्रकामध्ये काय मसुदा आहे त्यावर आपल्याला सविस्तर बघायचं आहे आणि ते पूर्ण परिपत्रक जसंच्या तसं मी या स्क्रीनवर एक थोड्याच वेळात शेअर करतोय. त्या परिपत्रकाचं आपल्याला नीट वाचन करायचं आहे आणि त्याच्या बद्दल जो काही प्रत्येक मुद्दा आहे तो मुद्दा मित्र आपल्याला समजावून घ्यायचा आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. बघा, या अगोदर गोंदिया जिल्हा परिषद यांनी सुद्धा एक परिपत्रक काढलं आणि त्यांनी 3 महिन्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्याचं ते परिपत्रक होत आहे. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून फार मोठं नुकसान होत आहे. कारण काय, तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती लांबलेली आहे. मग अशा वेळेस पर्यायी शिक्षक म्हणून त्यांनी स्वयंसेवक नियुक्तीचं परिपत्रक काढलं. तशाच प्रकारे 17 तारखेला जिल्हा परिषद सांगली यांनी सुद्धा आता एक परिपत्रक काढलेलं आणि या परिपत्रकामध्ये सुद्धा सुद्धा त्यांनी तोच मजकूर घेतलेला आहे. फक्त इथं या परिपत्रकाच्या माध्यमातून एक कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे आणि त्या शिक्षक भरतीमध्ये कोणाची नियुक्ती होणार आहे, त्या कंत्राटी शिक्षक भरतीचा कालावधी काय राहणार आहे, त्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या माध्यमातून शिक्षक उमेदवाराची नियुक्ती होणार आहे की रिटायर्ड झालेले जे काही आपले शिक्षक बांधव आहेत त्यांची नियुक्ती होणार आहे, हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. आणि किती शिक्षक बांधवांची नियुक्ती तिथं होणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पण मित्र, या दोन्ही परिपत्रकाचा जर आपण नीट अभ्यास केला तर मला असं दिसते की शिक्षक भरतीला अजूनही 3 महिने कालावधी लागतो आणि 3 महिन्यानंतरच पूर्ण वेळ शिक्षक जिल्हा परिषद आणि खासगी व्यवस्थापनाच्या ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांना मिळणार आहे. चला तर त्यांचं जे परिपत्रक आहे, सांगली जिल्हा परिषदचं परिपत्रक आज आपल्याला बघायचं आहे. त्या परिपत्रकामधील सविस्तर माहिती त्यावर आपल्याला तुमच्या सोबत आता चर्चा करायची आहे. बघा, हे ते परिपत्रक आहे. सांगली जिल्हा परिषद सांगली प्राथमिक शिक्षण विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली मिरज मार्ग, पुष्कराज चौक, सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली यांचं हे परिपत्रक आहे. त्यांचा इथं दूरध्वनी क्रमांक सुद्धा त्यांनी दिलेला आहे या परिपत्रकामध्ये. सोबतच इथं त्यांचा ईमेल आयडी सुद्धा त्यांनी या परिपत्रकामध्ये मित्र दिलेला आहे. पुढे त्यांनी परिपत्रक तपशील आपल्याला बघायचं आहे. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि हे परिपत्रक केव्हा निघलेलं आहे त्याचा दिनांक सुद्धा इथं नमूद केलेला आहे. परिपत्रक तपशील आहे. त्याच्यानंतर हे जे परिपत्रक आहे हे आहे दिनांक 17/7/2026 हे परिपत्रक निघालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद सांगलीमध्ये शिक्षकांच्या किती रिक्त जागा, त्यासाठी तिथले जे काही चीफ ऑफिसर आहेत त्यांनी आतापर्यंत जाहिराती अपलोड केल्या किंवा नाही ते सुद्धा या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे. आता पुढे आपल्याला बघायचं अत्यंत महत्वाचे कालमर्यादा याची 4 दिवस आहे. फक्त 4 दिवसामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे. बघा, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व असं यांनी इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं विषय दिलेला आहे कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक नेमणुकीबाबत. म्हणजे हे जे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जे काही पद रिक्त आहेत त्या पदाची संख्या सांगली जिल्हा परिषद. आता तुम्हाला इथं कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक नेमणुकीबाबत पत्र आहे
आणि आम्ही शिक्षक उमेदवार आहोत, याचा आमच्याशी काय संबंध आहे? तर मित्र, तुमचा याच्याशी संबंध आहे, कारण याच्यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या सांगितलेली आहे आणि तुमची तीच उत्सुकता आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांचे किती पद रिक्त आहेत. हे आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांची उत्सुकता आहे मित्र. तर इथं कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक नेमणुकीबाबत हे पत्र काढलेलं आहे, संदर्भ 1 व 2. त्याच्यानंतर इथं त्यांनी शासनाचे जे काही जी आर आतापर्यंत आलेले आहेत त्या जी आर नुसार हे नियुक्ती होणार आहे. ते जी आर मी आता इथं वाचत नाही. 1 आणि 2 मध्ये हे 2 जी आर त्यांनी इथं त्याचा उल्लेख केलेला आहे. एक आहे 7 जुलै 2023 चा जी आर आहे आणि दुसरा जी आर त्यांनी 4/11/2025 चा आहे. याच्यानुसार ह्या नियुक्ती होणार आहेत. संदर्भ 3 व 4 म्हणजे वरचा जी आर क्रमांक 3 आणि 4 यानुसार त्यांनी पुढे सुद्धा आणखी काही त्या जी आरांच्या ज्या काही तारखा आहेत त्या तारखा दिलेल्या आहेत. या 19/11/2025 रोजीचं पत्र आहे. त्याच्यानंतर पुढलं 15/7/2026 पत्र आहे, त्याचा आदेश आहे. त्यानंतर सध्या स्थितीत आणि रिक्त पदे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टीतून. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बघा, आपल्या व्हिडिओची लेंथ फार मोठी होते, त्यामुळे बरेचसे आपले शिक्षक उमेदवार त्यांच्या सूचना मला आलेल्या आहेत. मी त्या सूचनेचं पालन करतोय. आपल्याला व्हिडिओ 15 ते 20 मिनिटांमध्ये संपले पाहिजे अशा प्रकारे बनवायचं आहे. बघा, रिक्त पदे उपशिक्षक व विषय शिक्षक 479 पवित्र पोर्टल नोंदणी भरती 2025. हा आकडा शिक्षण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. मित्र, सांगली जिल्हा परिषद मध्ये जे रिक्त पदांची संख्या आहे ती किती आहे? 479 आहे. आणि 479 पदाची जी काही जाहिरात आहे ते पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे. त्यांनी सांगितलं पवित्र पोर्टल नोंदणी म्हणजे पवित्र पोर्टलवर 479 पदाची नोंदणी झालेली आहे. आणि त्यांनी पुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे भरती ही 2025 म्हणजे शिक्षक भरती आपली 2025 नुसार सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करणं सुरू आहे. उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सध्या प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली कडील उपशिक्षक व विषय शिक्षक या संवर्गाची सर्वसाधारण 680 इतके पदे रिक्त आहेत. बघा, रिक्त पद किती आहेत? 680. आतापर्यंत जाहिराती किती अपलोड झाल्या? किती पदाच्या नोंदणी झाली? 479. अजूनही जवळपास 1,200 पद अपलोड होण्याची बाकी आहे, नोंदणी होण्याची बाकी आहे. तर तुम्हाला हे गृहीत धरायला काही हरकत नाही, सांगली जिल्हा परिषद मध्ये 680 शिक्षकांचे पद रिक्त आहेत. म्हणजे एका जिल्हा परिषद मधला आकडा हा समाधानकारक आहे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनात. 680 इतकी पदे रिक्त आहेत. तसेच सध्या पवित्र पोर्टल भरती 2025 करिता 479 पदाची नोंदणी पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे. हा एक आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार एक आशावादी मुद्दा आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 479 पदांची नोंदणी पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे. हा एक स्पष्ट इथं त्यांनी नमूद केलेलं आहे की 479 शिक्षकांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्याची आम्ही नोंदणी केलेली आहे. पुढं त्यांनी असं दिलेलं आहे याच्यामध्ये तात्पुरती नियुक्ती व्यवस्था त्यांना करायची आहे. हा याच्यामधला आणखी एक मित्र महत्वाचा भाग आहे. तात्पुरती नियुक्ती किती कालावधीसाठी होते त्याच्यावरून आपल्याला हे समजू शकते की शिक्षक भरती किती कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. या तात्पुरत्या भरतीच्या आदेशावरून असं दिसते की शिक्षक भरती पूर्ण व्हायला, शिक्षक भरती 2025 जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होते तिला पूर्ण होण्यासाठी जवळपास 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. कारण या तात्पुरत्या नियुक्तीवरून तो कालावधी आपण अंदाजे कॅल्क्युलेट करू शकतो. सदरची पदे साधारणतः आगामी 2 ते 3 महिन्यात भरती होऊ शकतात. त्यांचं असं स्पष्ट मत आहे की हे जे आम्ही 479 पदांची नोंदणी पवित्र पोर्टलवर केलेली आहे ते पद 2 ते 3 महिन्यात भरती होऊ शकतात. तोपर्यंत त्यांना हे कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक भरायचे आहेत असं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. सदरची पदे साधारणतः आगामी 2 ते 3 महिन्यात भरती होऊ शकतात. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये
याकरता या कार्यालयाकडील संदर्भ क्रमांक 1 ते 3 शासन निर्णय परिपत्रकानुसार संदर्भ क्रमांक 4 आदेशांनी सध्या 455 कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच जे काही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आहेत त्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून शिक्षक नसल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती त्यांनी 455 शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, तथापि सध्या अजूनही काही शाळांवर शिक्षकांचे पद रिक्त आहेत. बघा 455 शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती केल्यानंतरही बऱ्याचशा शाळांवर अजूनही शिक्षक अध्यापन करण्यासाठी नाही, शिक्षकांची पद बऱ्याचशा शाळेवर रिक्त आहेत असं त्यांनी या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. आणि हे परिपत्रक आहे जिल्हा परिषद सांगली. तथापि सध्या अजूनही काही शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. तरी या पत्राद्वारे आपणास खालील बाबीबाबत सूचित करण्यात येत आहे. आणि त्यांनी या पत्राबाबत गट शिक्षणाधिकारी यांना सूचित केलेलं आहे. त्यांनी काय सूचित केलेलं आहे तर त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना दिलेली आहे. मग आवश्यक कार्यवाही कोणती करायची आहे त्यांना, तर संदर्भ क्रमांक 4 नुसार देण्यात आलेल्या कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षकाऐवजी आणखी काही जागा रिक्त असतील आणि त्या जागी काही सेवानिवृत्त शिक्षक शैक्षणिक कार्य करण्यास तयार असतील तर अशा सेवानिवृत्त शिक्षकांचे मागणी अर्ज आपल्या स्तरावर घेऊन छाननी करण्यात यावी असं त्यांनी सांगली जिल्हा परिषदच्या शिवोनी प्रत्येक पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचं आदेशित केलेलं आहे. पुढे त्यांनी आणखी याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, अंतिम मुदत, याच्यामध्ये अंतिम मुदत दिलेली आहे व पात्र सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पदावर नियुक्तीसाठीची यादी या कार्यालयाकडे मंगळवार दिनांक 21/7/2026 पर्यंत सादर करण्यात यावी असं त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांना सूचित केलेलं आहे की मंगळवार दिनांक 21/7/2026 पर्यंत जे सेवानिवृत्त शिक्षक जे काही रिक्त पद आहेत त्यावर जर काम करण्यास इच्छुक असतील तर त्यांची यादी सीओ कडे त्यांनी सादर करण्याचं सांगितलेलं आहे. अतिरिक्त निर्देश त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी अतिरिक्त निर्देश काय दिलेले आहेत, तत्पूर्वी सदर यादी आपण स्वतः जबाबदार प्रतिनिधी मार्फत संबंधित जिल्हा परिषद प्रभागाच्या सन्माननीय सदस्य महोदयांना दाखवून अंतिम करून घ्यावी. तसेच एकदा यादी दिल्यानंतर वारंवार त्यामध्ये बदल करण्यात येऊ नयेत हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे मित्र. तर अशा प्रकारचं हे जे पत्र आहे हे परिपत्रक सांगली जिल्हा परिषदचं निघालेलं आहे. आणि या परिपत्रकावरून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, काही प्रश्नच येत नाही. पण नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये असताना याच्यावरून असं दिसते की अजूनही हे शिक्षक भरती पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. कारण काय, तर यांना हे जे म्हणजे अधिकारी आहेत यांना शालेय शिक्षण विभाग आहे त्यातून ही सूचना मिळालेली आहे की भरतीला अजून 2-3 महिने वेळ लागते, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचे शिक्षक नियुक्त करा, सेवानिवृत्त शिक्षक तिथं तुम्ही नियुक्त करा, म्हणजेच विद्यार्थ्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून नुकसान होणार नाही. म्हणून आपण आता असं गृहीत धरायला पाहिजे की हे जे शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टलच्या मार्फत करण्यात येत आहे तिला अजूनही 2 ते 3 महिने पूर्ण होण्यासाठी लागू शकतात. ते या परिपत्रकावरून क्लिअर होते. कारण आतापर्यंत आपण 2 परिपत्रक बघितलेले आहेत. एक स्वयंसेवक नियुक्त करण्याचं परिपत्रक बघितलं ते गोंदिया जिल्हा परिषदचं होतं मित्र. आणि आता हे दुसरं परिपत्रक आपण बघतोय हे सांगली जिल्हा परिषदचं आहे. यावरून निष्कर्ष एकच आपण काढलेला आहे की इथले 479 पद ची पवित्र पोर्टलवर नोंदणी झालेली आहे. म्हणजे जे काही सांगली जिल्ह्यातले आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी आवर्जून याकडे लक्ष द्यावं की तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या 479 आहे. त्याची नोंदणी पण पवित्र पोर्टलवर झालेली आहे. आणि ही नोंदणी झाल्यानंतर जोपर्यंत पूर्ण वेळ शिक्षक येत नाही तोपर्यंत कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. ती 2 ते 3 महिन्यासाठी होते. म्हणून पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होत आहे त्याचा कालावधी 2 ते 3 महिने राहणार आहे.
तर मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याला लाईक करा, याला भरपूर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्याकडे शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अशा माहितीची जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा. तर आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.